या ठिकाणी मागच्या काही वर्षापूर्वी सभापती उपसभापतीचा राजीनामा घेऊन त्या राजीनाम्याच्या नंतर त्या ठिकाणी सभापती उपसभापतीची निवडणूक घ्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही शासन दरबारी केली होती. पण काही कारणास्तव हा निवडणूक प्रक्रिया लांबली गेली होती. कोर्टाचा आदेश आल्यानंतर आज ती निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होते आहे. मला वाटतं की सर्वानुमते गेल्या अनेक वर्षाची परंपरा काही अपवाद सोडता ही बिनविरोध निवडणूक होत असते आणि मला वाटतं ती निवडणूक ही सुद्धा आता बिनविरोध होईल तशा पद्धतीची चर्चा वरिष्ठ पातळीवर केलेली आहे. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणचे गणेश नाईक मंत्री असतील या सर्वांची चर्चा झालेली आहे. संचालकांची त्या दिवशी बैठक घेऊन चर्चा मनोगत ऐकून घेतले. कोण कोण इच्छुक आहेत त्यांचं मी मनोगत ऐकून घेतलं होतं आणि जी नावं आहेत त्या नावावर एकमत करण्यासाठी वरती पाठवलं होतं. ह्यात पक्षीय राजकारण वगैरे काही नाही आहे. आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं तसं काही नाही आहे. एका विचाराने काम करायचं या हेतूने आम्ही सगळेजण एकत्र काम करत असतो. त्यामुळे निवडणूक पक्षाच्या विरहित करण्याच्या बाबतीमधली भूमिका आमची असते. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा निश्चित निर्णय होईल. बिनविरोध होईल, काही काळजी करू नका.